तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना जर स्कूल बसने पाठवत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। पुण्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। नशेमध्ये बस चालकाने शाळेची बस चालवल्याची बातमी समोर येते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मद्यधुंद बस चालकाने 4 दुचाकी आणि 1 कारला धडक दिल्याची बातमी समोर येते। सोबतच फरफटत वाहनं नेल्याची देखील ही घटना यावेळी घडलेली आहे। वाघोलीतील रोडवर ही घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र या घटनेनंतर आता नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मद्यधुंद बस चालकाला नागरिकांनी चांगला चोप दिलेला आहे। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी देखील या घटनेची नोंद घेतलेली आहे। गुन्हा देखील नोंदवला आणि बस चालकाला अटक देखील केली आहे। बत्ता वसंत रसा असं या माणसाचं नाव आहे, ज्याने नशेमध्ये बस चालवली। अटक केलेल्या बस चालकाचं हे नाव आहे। शाळेतील 30 ते 40 मुलांना बसमधून घेऊन घरी सोडण्यासाठी निघालेल्या बस चालकाने 4 दुचाकी आणि 1 कारला धडक दिल्याची बातमी समोर येते। बस चालकाने ही वाहनं फरफटत नेली आहेत। यात धडकेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र महत्त्वाचं म्हणजे बस चालक हा बस चालवताना नशेमध्ये असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांनी यावर गुन्हा देखील दाखल करत या बस चालकाला अटक देखील केली आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर आता नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला आहे। आरडाओरडा करत त्याला चांगला चोप देखील दिलेला आहे। मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे।